हॅलो हाय नमस्ते नमस्कार राम राम मंडळी, मजेत ना? तर मी करण आज थेट कोकणातून तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आपल्याला खूप मुंबईत असताना कमेंट यायच्या की करण गावच्या गणेश उत्सवाची आम्हाला खूप आतुरता आहे। तर मी आज पहिली गावची व्हिडिओ घेऊन आलो आहे कोकणातून। गावी आलो मी 4 दिवसापूर्वी, पण गावी येताना सुद्धा मी एक ब्लॉग केला होता जो की मी सावंतवाडी दिवा सावंतवाडीने आलो होतो। इतकी गर्दी होती की ब्लॉग एडिट करून ठेवला, पण माझ्या गावाला प्रॉब्लेम आहे की नेटवर्क। हा ब्लॉग पण कधी येईल मला माहिती नाही, मुंबईला गेल्यावरती येईल शक्यतो, नाहीतर मला जाऊन देऊळला अपलोड करावा लागेल। इकडे नेटवर्कचा खूप इश्यू आहे, त्याच्यामुळे मला तो ब्लॉग गॅलरीमधून डिलीटच झाला तो पूर्ण ब्लॉग। तर आज गावाला आल्यानंतरचा हा पहिला ब्लॉग असेल। आज हरतालिकेचा दिवस आहे, गणपतीच्या आदला दिवस असतो हरतालिकेचा। तर हरतालिका पूजन आमच्याकडे झालं आहे, राजोगांकडे होतच आहे, राजोगांकडे मांड बसतो हरतालिकेचा, तिथे पूजन झालेलं आहे। आणि आज आम्ही संध्याकाळी आता वाजते 4:45, तर आम्ही आता सगळे चालू आहे गणपती बाप्पाला आणायला सुतारवाडीमध्ये। तर आता घरामध्ये कोण आहे? मी, दीदी, पप्पा, मम्मी, दीपक दादा, विठ्ठल काका, त्याच्यानंतर देव, मोठे आबा, मोठे, अशी सगळी मंडळी आहे। उद्या अर्धी येणार आहेत आणि बाकीची जी मंडळी येणार नाही त्यांना आम्ही खूप खरंच मिस करतोय, कारण की दरवर्षी सगळे असतात, यंदा थोडेसे कमी आहेत। जेवढ्या आहेत तेवढ्यात धमाल मस्ती करायचा हाच आपला नियम असतो। तर चला आता बघूया गणपती बाप्पाला आपण कसं कसं मस्त नाचवत आणतो। लेट्स गो। बाकी उद्या सुद्धा आपल्याला बघायचं आहे। चला भेरेवाडीतली सगळी मंडळी आता ते टेम्पोतून गणपती बाप्पा घेऊन चाललेत। गणपती बाप्पा बसलेली आहे टेम्पोमध्ये आणि हा आहे आपला कारखाना। सो इथून आपण जायचंय। गणपती बाप्पा रेडी होतोय, सो चला बोल ना, चला आतमध्ये जाऊन बघूया। बाबू थोडासा आहे ना माझ्याकडे अरे निकाल जरा सद्गुरुनाथ महाराज ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्य वाटे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात कंठ राहू दे। देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर, देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर, देवा यांची भरभराट हो दे, देवा यांची भरभराट हो दे, देवा यांची भरभराट हो दे, देवा यांना उत्तम आरोग्य लाभू दे, देवा यांना उत्तम आरोग्य लाभू दे, देवा यांची मुलं टॉपला जाऊ दे, देवा यांची मुलं टॉपला जाऊ दे। गणपती महाराज की जय। मंगल मूर्ती तुम्ही बाबा पुढे पकडा, मी आगे बोलतो, पायात पाड घे। गणपती बाप्पा मंगल मूर्ती आले रे आले गणपती हे गणपती बाप्पा। मी पकडतो। पावसाने भाव चांगलं केलं, नाही तर मोठी गणपती। मंगल मूर्ती उंदीर मामा की खाण्या पिण्याची व्यवस्था उत्तम है। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। ह्याला स्पेशल लाईट आहे इथे। फायनली गणूला आम्ही घरात आणून बसवलेला आहे। गणू म्हणजे आमचा सावतांचा राजा। तर गणपती बाप्पा येऊन घरामध्ये आम्ही बसले। आता त्याच्यावर रात्री सगळं ज्वेलरी वर्क आहे ते मी करतो। फेटा आणि धोतर मी काल तिकडे जाऊन कारखान्यात नेसवलं, बिकॉज घरी आणून नेसवणं पॉसिबल नव्हतं, कारण की ज्वेलरी वर्कलाच मला पूर्ण रात्र निघून जाते। त्याच्यामुळे मग म्हटलं आज मला टाइम भेटला त्याच्यामुळे आपण जाऊ।
शेला धोतर फेटानी धोतर करून येऊया. तर मी फेटा धोतर काल रात्री म्हणजे गणपती बाप्पाच्या 2 दिवस आधी केलं. पूर्ण सकाळी 6:30 वाजेपर्यंत माझं काम चालू होतं. आता वाजले 6. गणपती बाप्पाला घरामध्ये आणून आम्ही बसवलंय. मखरात नाही तर मखराच्या अगदी बाजूलाच गणपती बाप्पा बसलेत. रात्री तुम्हाला दिसेलच वर्क करताना. तर हां तर ह्याला ओळखताच तुम्ही. तर आता आम्ही सगळे चालू आहे देवरुखला. सगळे म्हणजे मी, देव, दीपक दादा आणि काका. तर भाजी वगैरे सुद्धा आणायची. आणि त्याच्यासोबत एक महत्त्वाचं काम, जो मी फेटा बांधलाय तो रात्री तिकडे जाऊन अचानक सुचला मला की धोतर घातलं तर फेटा सुद्धा हवा. तर त्याच्यात ब्रॉच हवा आहे, त्याच्यासाठी मी जातोय खास, कारण की ते आणलंय नाही, बाकी सगळं आणलंय. सो चला तिकडे सुद्धा बघूया. ब्लॉग आपण थोडा कंटिन्यू करूया. शॉर्ट अँड स्वीट करायचा प्रयत्न करतोय. लेट्स गो. हॅलो, हाय, नमस्ते, राम राम. तर कसं काय, आज फायनली तो दिवस आलाय जो प्रत्येक गणेश भक्त त्या दिवसासाठी आतुर झालेला असतो. अगदी मी सुद्धा, कारण की माझं तर खूप फेवरेट सण आहे हा गणपती बाप्पाचा. मुंबईला असताना मी सगळे म्हणजे जवळजवळ 70% सगळे गणपती बाप्पा कव्हर केलेत. सगळ्या गणपती बाप्पाच्या आगमनाला गेलोय. बाकीच्या जे शेवटचे 8-10 दिवस होते तेवढे मला नाही भेटले, बाकी सगळे मी कव्हर केले. तर आज गणपती बाप्पा गणेश चतुर्थी आहे आणि कोकणातला गणेश चतुर्थीचा सण कसा साजरा होतो तो आपण आता ह्या सिरीज मार्फत बघणार आहोत. 2 वर्षापूर्वीपासून आपण बघतोय, बट ह्या वर्षी सुद्धा आपण तसंच बघायचं. ह्या वर्षी अजून काय मजा मस्ती ते सुद्धा आपल्याला बघायचीच आहे. कालचा ब्लॉग आपण बघितला, ते काल आम्ही गणपती बाप्पा घरी आणले रात्री. त्याच्यावरती म्हणजे जे डायमंड लावायचं काम असतं ते मी घरी करतो, त्याच्यामुळे ते तिथे घरी करत होतो. म्हटलं होतं दाखवेन, पण दाखवू शकलो नाही, कारण की खूप गडबड असते, त्याच्यामुळे फोन पण हँडल करायला जमत नाही. ते राहून गेलं. त्याच्यानंतर आज सगळे वाडीतली मंडळी म्हणजे बाकी ज्यांचे गणपती आणायचे होते ते सगळे गेले सुतारवाडीत आणायला. आता वाजलेत 9. त्याच्यामुळे आता आमचा घरचा गणपती बाप्पा पण विराजमान करायचा आहे, त्याच्यामुळे मी तर जाऊ शकलो नाही. सो आता बघूया. आपल्याला वाडीतली सुद्धा एक व्हिडिओ करायचे, त्याच्यामुळे तिथे जाऊन सगळ्यांचे दर्शन गणपती बाप्पांचे होणार आहेत. पण आता घरच्या गणपती बाप्पाला सुद्धा आपल्याला विराजमान करायचं, तर करूया गणपती बाप्पाला विराजमान आणि बघूया आजच्या ब्लॉगमध्ये किती मजा मस्ती. ते घरच्यांनी सुद्धा ओळख करून देणार. सगळ्यांची ओळख तुम्हाला आहे, बट पुन्हा एकदा ओळख करून देतो, कारण की आज सगळे एकदम रेडी झालेले असतील. सो चला बघूया. ऊन सुद्धा खूप मारतंय, पाऊस सुद्धा पडतोय. असा दोन्ही पावसाच्या साथीने उन्हाच्या साथीने गणपती बाप्पाला आपण विराजमान करूया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, हुंदीर मामा की जय. चला आता घरी जा. आता आमच्या घरात गडबड चालू झाली आहे गणपती बाप्पाला विराजमान करायची. बाप्पा तिकडे आहेत, इकडे सगळे तयार झालेले आहेत. पप्पा, देव, दादा, काका, दादा, वहिनी, मम्मी, मोठी आई, दीदी सगळे रेडी झालेले आहेत. ओके, सगळे रेडी आहेत. सगळे विराजमान होणार आहे थोड्याच वेळात. सगळे सज्ज झालेले आहेत. सगळे सज्ज. हे इकडे कपल फोटोग्राफर. चला तर आता बघूया. गणपती बाप्पा आपले तिकडे आहेत, आता थोड्याच वेळात इकडे येणार आहेत. आणि आमचे भटजी बुवा, मोठे बाबा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हे गणराया सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भैरी भवानी माते की जय. नवला देवी माते की जय. मंगल मूर्ती हुंदीर मामा की. आले रे आले गणपती आले, आले रे आले गणपती आले. प्रत्येक घरी विराजमान झाले, प्रत्येक घरी विराजमान झाले. इकडे आतमध्ये खाली पाय घेऊ ठेवा. गणपती बाप्पा मोरया, मूर्ती मोरया. हुंदीर मामा की जय. एक व्हिडिओ ठेवायला पाहिजे. तू नंतर गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय.
कुठे सेंटर कुठे घ्यायचं रे? काका तुम्ही मधून साईड वा ना, थोडे या साईडला. गणपती बाप्पा आता सेट होतात आपल्या जाग्यावरती. मी व्हिडिओ करतो त्याच्यामुळे व्हिडिओ मध्ये मी दिसत नाही, मी सुद्धा आहे. पण आता गणपती बाप्पा कसे विराजमान होतात ते आपण बघूया. माझं तर खूप मस्त आहे. तुझा मस्त आला आणि आमचं कसं झालं? चांगला नाही म्हटलं मी. आता पाहिजे तसं बघ करण बघ पोझिशन बघ. झाला सेट गणपती बाप्पा. एक नंबर. काका उभे आहेत समोर, दिसणार कसं? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत त्यांच्या आसनावरती आणि गणपती बाप्पाची पूजा चालू आहे घरामध्ये. आता घरामध्ये जाऊन खूप गडबड चालू आहे मोदकांची. माझे सगळ्यात फेवरेट पदार्थ आहे मोदक. बाप्पाचे आवडते, माझे सुद्धा आवडते. तर बघूया किचन मध्ये काय तरी चालू. त्याच्या आधी बाप्पाकडे एक कॅमेरा फिरवूया जेणेकरून बाप्पा कसा आपला सजून बसलाय ते बघूया. लेट्स गो. ते शेव कोणती वाटायला गायला कोणीतरी लावलं इकडे बघ त्यांच्याकडे. मंगल मूर्ती उंदे मामा की सुखा करता
रघुनायका मा गणेशाचा मंगलमूर्ती मोरया. गणराया सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्य ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम कंठ राहू दे. देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखात कर, देवा सर्वांची भरभराट होते, देवा सर्वांची भरभराट होते, देवा सर्वांना उत्तम आरोग्य लाभते, देवा सर्वांना उत्तम आरोग्य लाभते, देवा सर्वांची मुलं टॉपला लावते, देवा सर्वांची मुलं टॉपला. गणपती बाप्पा मोर्या सुरू करायला लगेच. मी आलो आहे किचन मध्ये आणि बघू शकता किचन मध्ये जोरदार तयारी चालू आहे. ह्या वर्षीची आमची नवीन वहिनी पहिलंच वर्ष ना गणपतीचं. आणि वौसा पण यंदा आलेला आहे, तर वहिनीचा वौसा सुद्धा आहे. तर आज आपल्याकडे काय मेनू आहे स्पेशल? आज आता बाप्पाचे मोदक तर आहेतच. ओके, रेडी झालेत की आपल्याला करायचे? तुला नाही करायचे, ते बरीच तयारी करते. हे सारण आहे ना? ते माझं पीठ उकडून आता फक्त मळायचं आहे ते, आणि सारण बनवते आता. म्हणजे बहुतेक तयार झालेलं आहे सगळं. मग आपल्याकडे जेवण रेडी आहे. काय काय आपल्याकडे आज? बटाट्याची भाजी, लाल माठाची भाजी, पिवळ्या बटाट्याची भाजी, मिरची फ्राय, गोडी डाळ, भात, पापड, लोणचं. सगळं. वा वा, पंच पक्वान आहेत आपल्या बाप्पासाठी. आणि आता फेवरेट बाप्पाचे मोदक रेडी होत आहेत. सो मोदक करणार आहे कोण? मोदक मी रेडी करून देते आणि आई करणार आहे. ओके, म्हणजे आजची मोदक स्पेशलिस्ट आई आहे, मोठी आई आहे. तर जाऊया आता मोठ्या आईकडे आणि बघूया. चला जायचं आपल्याला धनगरवाड्यावरती आणि पहिलं मंदिरामध्ये. ओके, देवीच्या मंदिरामध्ये जायचं आहे, नंतर अपलोडिंगला धनगरवाड्यावर जायचं.
दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. गणपती बाप्पा. तुझा
आता आमच्याकडचं भजन झालेलं आहे आणि आज आमच्याकडे पहिलंच भजन होतं, त्यामुळे भजनाला मेनू आहे आमच्याकडे मिसळ पाव. सो आता भजनाची सुरुवात झालेली आहे, तर खायची सुद्धा सुरुवात तशीच होती जोरदार. तर आता वेगवेगळे मेनू आपल्याला खायला मिळणार आहेत. भजनाच्या क्लिप काय काय आहे मी तर भजन जे आम्हाला भेटेल त्या मी टाकेल. बाकी आता खायचं आपण एन्जॉय करूया. तर बघा सगळ्यांना तर खात आहे. सो आता मी तर सध्या वाढते कारण मजा करत आहे, त्याच्यामुळे मला रिस्पॉन्सिबिलिटी असते माझ्यावरती. सो आता मी वाढतो आणि खाताना सुद्धा आपण बघायचं. तुम्ही सुद्धा नक्की खायला ब्लॉग आवडीने बघा. एक साथ 5 चलन तिघात बाबा. मी घेत 5 यांनी बरोबर जागा पकडलेली. घे रे. अरे संपव ना रे. घे हवे तेवढे घे त्यातले सगळे. किती हवे ते घे. घे एक तर घे. 2 उचलन रे. हा तो दो पाव. एक 2च घे ना. सगळे भजनवाले जे आले होते ते खाऊन मस्तपैकी गेलेले आहेत. आणि ह्या आहेत आमच्या मिसळच्या स्पेशलिस्ट वहिनी. ओके मला ह्यासाठी न्यावं लागेल, इकडून लाईट आहे. तर आता गरम का करते आपल्यासाठी. ओके तर आता बघा इतकी आहे मिसळ. आता ती सगळी आपल्या घरच्यांना संपवायचे. सो चला आता आपण सुद्धा खाऊया मस्त झणझणीत मिसळ. आणि वहिनीला आम्ही खाल्ल्याशिवाय मी तर कमेंट देणार नाही तुला, त्याच्यामुळे आधी मी खाणार आणि मग कमेंट. ओके चला लवकर घ्या. इथे पाव रेडी आहेत. मोठे कशी झाले मिसळ कशी झाली ती. किती पाव खाल्लेस खरं सांग. 2 एक आहे अजून म्हणजे 3 आहेत. मिसळ आणू त्याच्यात 2 बास झाले. मस्त आले ना. आम्हाला खायचे. चला एवढे सगळ्यात अजून पाव आहेत. तू खाल्लीस. प्लीज नको खाऊ आम्हाला हवे. बाबा तुम्ही मिसळ खाणार आहे ना. ओके नो प्रॉब्लेम. चल कशी झाली मिसळ दादा. कशी झाली सांग. बोल. लय भारी. ओके तर आता आम्ही ते खायला बसलोय. काका तर फुल रेडीच आहेत. 2 प्लेट घेऊन बसलेत का. आता आम्ही भजन मंडळ झालं. ओके आता आम्हाला खूप भूक लागलेली आहे. आणि पूजा वहिनी स्पेशलिस्ट आहे मिसळची. काय पूजा वहिनी स्पेशलिस्ट मिसळ आहे आज. पूजा वहिनी स्पेशल मिसळ. ओके पूजा वहिनी पूजेच्या वेळेला स्पेशल मिसळ बनवलेली आहे. तरी पण सर्वांनी आता बोल बसूया आणि पूजा वहिनीचे स्पेशल मिसळ सर्वांनी ताव मारूया, नुसती खाऊया नाही. चला खाऊया. मी खाणार आहे. हा ओके तर हे आमचे छोटे मेंबर आहेत घरचे. शनया बेबी ही हिचं सांगतोय मी. तुला कोण सांगते तर तिला भरवते ती भात डाळ. आणि आता आम्ही इकडे ताव मारणार आहे मिसळ पाववरती. चला खाऊया. पण खाऊया मिसळ पाव.